ओम शांती सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा स्पेशल मेन्यू आहे गव्हाचा हेल्दी केक। अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगण्यात येतील तुम्हाला या व्हिडिओतून, म्हणून स्किप करू नका। मी या ठिकाणी मोठा एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे। मेजरमेंटसाठी कुठलंही एक आपण वाटी घ्या, ग्लास घ्या, पण तो एकच मेजरमेंटचा कप वापरा। आणि पाव वाटी घेतलेला आहे मिल्क पावडर। आपला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर आणि हाफ चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा, म्हणजेच खायचा सोडा, आणि 1 चिमूट मीठ। मेजरमेंटसाठी एकच माप पुन्हा सांगते, वाटी घ्या, काहीही घ्या। माझ्याकडे मेजरमेंट कप आहेत, पण मी ते न घेता आपल्या घरामध्ये जे काही असेल त्याच वाटीचा, त्याच बाउलचा उपयोग करायचा आहे सगळं साहित्य घेण्यासाठी, आणि चमचाही एकच ठेवायचा आहे। आणि आता हे आपण चाळून घेऊया चाळणीने। हा केक खूप हेल्दी आहे, तो गुळापासून बनवायचा आहे। आणि ज्या वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं हाफ वाटी गूळ घेतलेला आहे। या गुळामध्ये गुळाच्या अर्धी वाटी पाणी घालायचं, किंवा जास्त पाणी घातल्यास आपल्याला दूध कमी लागेल। आणि हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, फक्त आपल्याला गूळ वितळवायचा आहे। आपण चाळून ठेवलेलं केकचं जे पीठ आहे त्या पिठाचा बाउल घेऊयात। त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आता मी एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये घातलेलं आहे मीठ। हे तुम्हाला वाळू दिसत असेल, पण हे मीठ केक भाजून भाजून माझं काळं झालेलं आहे, तेच ते मी उपयोगात आणते आहे। हे मीठच आहे पहा। आणि 10 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर आपल्याला हे मीठ तापत ठेवायचं आहे। कढई छानपैकी मीठ घालणं आवश्यक आहे, बिना मिठाचं घेतल्यास भांड्याला थोडंसं काळं लागतं, म्हणून मीठ आपण घालायचं। एक स्टँड ठेवायचा आणि गॅस पाहू शकता मी मीडियम केलेला आहे। आणि आता त्याच्यावर झाकून ठेवूत। तेवढा वेळ आता आपण केककडे वळूयात। जे पीठ मी वेलची पूड घालून ठेवलेलं होतं ते पीठ घेऊयात। आता यामध्ये मी 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घालते। व्हॅनिला इसेन्स नसेल तर नका घालू, पण वेलची अजून घालू शकता, कारण वेलचीचा फ्लेवर आपल्याला त्यामध्ये येऊन जाईल। आणि आता हे जे गुळाचं पाणी आहे ते मी थंड होण्यासाठी ठेवलं होतं, थंड घ्यायचं आपल्याला। आपण घेत असलेलं दूध, पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, हे सगळं आपल्याला रूमच्या तापमानात असलेलं घ्यायचं आहे। एकदम थंड घ्यायचं नाही, ही काळजी घ्यायची केक बनवताना। आता हे चांगलं कालवून झालेलं आहे, आपल्याला अजून दूध लागतं, म्हणून आपण यामध्ये दूध घालायचं आहे। आणि मला या ठिकाणी पाऊण कप दूध लागलेलं आहे, पाहू शकता। एवढा थिकनेस असावा याचा। मी 2 थेंब व्हॅनिला इसेन्सचेही घातलेले आहेत। ज्यावेळेस आपण गूळ वितळवतो त्यावेळेस आपण गूळ जेवढा आहे तेवढंच पाणी घातलं, किंवा थोडंसं जास्त घातलं तर यामध्ये दूध कमी लागलं असतं। मी काय केलं होतं, गूळ जेवढा आहे त्याच्यापेक्षा निम्मं पाणी घातलेलं होतं, म्हणून मला पाऊण वाटी दूध लागलेलं आहे। आपण दुधाऐवजी पाणी देखील घालू शकता। आणि या बॅटरचा थिकनेस एवढा असावा जे की आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं। आणि आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आपण। आणि जो केक टेन आहे, आपल्याकडे केक टेन असेल ठीक आहे, नसेल एखादा कुकरचा डब्बा घ्या, आणि कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा आपण त्याला अशा पद्धतीनं तूप लावून किंवा तेल लावून सगळी ग्रीसिंग केली की त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा टाका, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो मैदा सगळ्या डब्याला या पद्धतीनं लावून घ्यायचा, सगळ्या बाजूनी लागला पाहिजे। आपल्या किचनमध्ये सहजासहजी जे सामान मिळतं त्या सामानापासूनच हा हेल्दी केक मी बनवते, त्यामुळं कुठलाही आपल्याला वस्तू किंवा बटर पेपर अशा पद्धतीनं काही आणायचं काम पडत नाही। आणि आता आपण हे जे
पीठ होतं ते सगळ्या बाजूनी लावून घेतलं आणि जास्तीचं पीठ मी काढून टाकलेलं आहे. आणि हे चिकटलेलं पीठ होतं तो टेन घेतलेला आहे, केक टेन, आणि त्यामध्ये हे बॅटर आपण घालून घ्यायचं आहे. आणि चांगल्या पद्धतीनं हवा मध्ये जी असेल ती निघून जाईल त्यासाठी आपण थोडंसं त्याला आदळायचं, आपटायचं, पण रागात नव्हे, कारण आपण रागात बनवलेला हा जो केक आहे खाणाऱ्यांना देखील रागच आणेल. म्हणून आनंदाने आपटायचं. आणि याहून आपल्याला ड्रायफ्रूट्स असतील आपल्याकडे, काजू, बदाम, पिस्ता, ह्याचे काप टाकून द्या. नसतील तर नका टाकू. आणि आता कंप्लीट 10 मिनिट झालेले आहेत. आणि 10 मिनिटांनी पाहूयात आपण. आपल्या हे जे मीठ आहे, कढई आहे, खूपच छान तापलेली आहे. आणि आता आपण यामध्ये हा केक टेन ठेवूयात आणि या केकला छानपैकी भाजून घेऊयात. आणि आता ज्या गॅसची जशी फ्लेम असेल पहा तेवढा वेळ लागेल. एक्झॅक्टली वेळ आपल्याला सांगता येत नाही, पण हा मीडियम गॅसच आहे माझा ठेवलेला मी. त्याच्यावर मी 12 मिनिटांनी उघडून पाहते. पहा 12 मिनिटं झालेली आहेत. उघडून पाहते. आपण पाहायचं तसा 10 ते 12 मिनिटांनी. आणि साईडनं खूप छान भाजलेला दिसतोय, म्हणून चाकूसुद्धा इतका छान निघालेला आहे स्वच्छ. पण मधोमध स्वच्छ निघायचा नाही, कारण मधोमध थोडंसं मला लिक्विड दिसतं आणि तसंच झालेलं आहे. म्हणून मी अजून 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवते आणि पुन्हा पाहूयात आपण. टोटल 20 मिनिट लागलेले आहेत. एक्झॅक्टली 20 मिनिटात माझा केक बनवून झालेला आहे. खूप छान. याला 10-20 मिनिटं आता थंड होऊ द्या आणि मग थंड झाल्यास आपण त्याला काढून ठेवूयात. त्याआधी त्यावर आपल्याला एक टॉवेल घ्यायचा आणि तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाकून ठेवायचा. बस ठेवून द्या 20 मिनिटासाठी बाजूला. झालेला आहे, थंड झालेला आहे. साईड आता चाकून आपण त्याच्या सोडवून घेऊयात. आणि मस्तपैकी हा केक कसा झाला आहे आणि कसा निघतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहायला यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. केक आवडला असल्यास लाईकचं बटन नक्की दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. तुम्ही हा केक बनवून पहा. हेल्दी केक आहे, मुलांना छान ऑप्शन आहे. गूळ आहे यामध्ये, गव्हाचं पीठ आहे आणि ड्रायफ्रूट्स खूप आहेत. त्यामुळं खाऊ घाला आणि मस्त राहा. पाहू शकता त्याचा स्पॉंजही मी तुम्हाला कापून दाखवते. पहा किती छान त्याला जाळी आलेली आहे आणि मस्तच झालेला आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये टाका तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते. आणि बेल आयकॉनही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तुम्ही अनेक जण जे कमेंट्स टाकतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं त्या केकला जाळी आलेली आहे आणि किती मस्त झालेला आहे. टेस्टीही तेवढाच झालेला आहे. अच्छा, ओम शांती.